पुन्हा एकदा जनतेने भारतीय जनता पार्टीवर माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपल्याला बंगालमध्ये अबकी बार 200 पार हा नारा पूर्ण केला। त्याचबरोबर आपण बघितलं की पुडुचेरीमध्ये, आसाममध्ये पुन्हा एकदा सरकार आलं आणि तामिळनाडूमध्ये जे सनातन हिंदू विरुद्ध बोलायचे त्यांचं सुद्धा डब्बा गोल केला आणि म्हणून या देशामधली एकता, अखंडता याला टिकवण्यासंदर्भात भारतातले देशभक्त सर्व एक आले आणि आता बांगलादेशची बॉर्डर सुद्धा फार सुरक्षित राहणार आहे। खरं तर ज्या ज्या लोकांनी हिंदू विरोधी भूमिका, देशाच्या विरोधी भूमिका घेतली त्या लोकांना जनतेने धडा शिकवला। सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास हा जो नारा आहे याला सिद्ध करत माननीय मोदी साहेबांना लोकांनी हा पाठिंबा दिलाय आणि आपण पाहतो की आता जवळपास पूर्ण देशामध्ये देशाचा रंग हा आता माझा भारत हा भगवा झालेला आहे। काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत आणि आसाम पासून तर द्वारकापर्यंत आता आपला भगवा ध्वज हा फडकतोय। हा भगवा ध्वज हा हिमालयाच्या चोटीवर तर फडकणार, पण एक दिवशी पूर्ण विश्वावर हा आमचा भगवा ध्वज फडकणार हा विश्वास आहे। आणि भारत हा विश्वगुरू बनल्याशिवाय, भारत हा विश्वगुरू बनल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास व्यक्त करतो। तमाम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करतो की माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वावर लोकांनी विश्वास केला। अमित शाह साहेबांचं चाणक्य नीती आणि नितीन नवीन हा युवा अध्यक्षाचा पहिल्या निवडणूकमध्येच त्यांनी चौका मारलेला आहे, छक्का मारलेला आहे आणि म्हणून नितीन नवीनचं अध्यक्षपद, नितीन नवीनजी यांचं अध्यक्षपद हे सुद्धा यशस्वी ठरलंय असंही आपल्याला सांगता येईल। म्हणून माननीय मोदी साहेबांचं मी मनापासून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून तमाम भारतीय लोकांच्या मनामध्ये होतं की अबकी बार बंगाल में होगा 200 पार आणि ते झालेलं आहे। माननीय मोदी साहेब, माननीय अमित शाह साहेब, माननीय नितीन नवीनजी अध्यक्ष आणि त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा दिवस रात्र केलं, इकडचंही काम पाहिलं आणि प्रचारची धुरा सुद्धा केरळमध्ये, बंगालमध्ये सगळ्या गोष्टी सांभाळल्या आणि म्हणून भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्याचा विजय झालाय। मी मनापासून अभिनंदन करतो। आता पुढच्या काळात केरळ, तामिळनाडू सगळीकडे भाजपा पोहोचणार आहे। खूप खूप अभिनंदन। आम्ही सगळे उत्सव मनवतोय, पेढे खातोय, आपणही तोंड गोड करा कारण देश आता सुरक्षित आहे। एक है तो सेफ है हाच नारा आता बुलंद झालेला आहे।